नमस्कार. बिझनेस ऑफ शेअर मार्केटच्या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आपण या व्हिडिओमध्ये पाहूया आज मार्केट कसे असेल, ग्लोबल मार्केटमधून काय अपडेट मिळत आहेत, याचा सविस्तर आढावा आपण या व्हिडिओमध्ये घेऊया. आज दिनांक 6 ऑक्टोबर, गुरुवार, निफ्टी सेन्सेक्सची विकली एक्सपायरी. सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. अमेरिका आणि इराण यांच्यामध्ये ट्रेड डील लवकरच होण्याची शक्यता पाहायला मिळत आहे. हॉर्मुझवरती अमेरिकेने नाकाबंदी हटवल्याशिवाय हा सर्वांच्यासाठी खुला करता येणार नाही, असे इराणने परत एकदा स्पष्ट केलेलं आहे. इराण अमेरिका शांततेच्या करारामुळे डाव फ्युचरमध्ये शानदार तेजी. काल लाईफ टाईम हायवरती डाव बंद झालेला आपल्याला पाहायला मिळतो. अमेरिकन मार्केटमध्ये सलग 2 दिवस जोरदार तेजी आपल्याला दिसून येत आहे. इराण अमेरिका यांच्यामध्ये चर्चा सुरू असल्यामुळे क्रूड ऑइल $80 खाली आपल्याला स्थिर पाहायला मिळत आहे. पण जपानचे मार्केट आज 2% घसरलेले, साऊथ कोरियाचे मार्केट 4% घसरलेले पाहायला मिळत आहे. युरोपियन मार्केटमध्ये तेजी, तर एशियन मार्केटमध्ये आपल्याला घसरण पाहायला मिळत आहे. आणि यामुळेच कदाचित आपले मार्केट देखील आज फ्लॅटमध्ये ओपन होण्याचे संकेत मिळत आहेत. तर आपण चार्टवरती जाऊया. काय सांगतायत इंडेक्स, कशा पद्धतीने आपल्याला काम करायला पाहिजे. सुरुवात करूया आपण सेन्सेक्सपासून, कारण आज सेन्सेक्सची विकली एक्सपायरी राहणार आहे. सेन्सेक्सला 79,150 ही लेवल ब्रेक करता आलेली नाही. जवळपास 3 दिवस हा प्रयत्न झाला, पण डे हायपासून मार्केट खाली येतेला आपल्याला पाहायला मिळत आहे. त्यामुळे आजच्यासाठी सर्वात महत्त्वाची लेवल राहणार आहे ती 78,800 ब्रेक झाल्यानंतर 79,000, ती देखील ब्रेक झाली तर 79,150 हा वरील बाजूस रजिस्टर असेल. तर खालील बाजूस सर्वात महत्त्वाचा सपोर्ट असणार आहे तो म्हणजे 78,200चा. समजा तो ब्रेक झाला तर सेन्सेक्स आपल्याला 78,000 येताना पाहायला मिळू शकतो. त्यानंतर दुसरा महत्त्वाचा इंडेक्स निफ्टी. निफ्टीमध्ये आपल्याला 3 दिवस, मागील 2 दिवस 24,700 पासून प्रॉफिट बुकिंग पाहायला मिळत आहे. तर पाठीमागे 1 दिवस गेल्यानंतर आपल्या लक्षात येतं की 24,800, म्हणजे वरील बाजूस 24,700 ब्रेक झाल्यानंतर निफ्टीसाठी सर्वात महत्त्वाचा अडथळा असणार आहे तो 24,800चा. जोपर्यंत हा ब्रेक होत नाही तोपर्यंत निफ्टीची वाटचाल 25,000कडे होणे शक्य नाही. तर खालील बाजूस सर्वात महत्त्वाचा सपोर्ट आहे तो 24,500चा. काल त्याला टच होऊन निफ्टी तिथून रिकव्हरी निफ्टीने दिल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. समजा तो देखील जर ब्रेक झाला आज, तर निफ्टीची वाटचाल 24,425 ते 24,400कडे होऊ शकते. त्याच्यानंतर तिसरा महत्त्वाचा इंडेक्स बँक निफ्टी. बँक निफ्टीच्या बाबतीत बोलायला गेलं तर बँक निफ्टीमध्ये काल आपल्याला निफ्टीप्रमाणे रिकव्हरी पाहायला मिळाली, पण बँक निफ्टीला 58,000ची लेवल ही ब्रेक करण्यात यश येत नाही. जर ही वरील बाजूस 58,000 ही लेवल ब्रेक झाली तर 58,250 ही पुढील महत्त्वाची लेवल असेल. त्याच्यानंतर खालील बाजूस विचार केला तर 57,500चा काल आपल्याला सपोर्ट घेतलेला पाहायला मिळतो. समजा हा देखील सपोर्ट ब्रेक झाला तर 57,200 पर्यंत बँक निफ्टी येऊ शकते. तो देखील ब्रेक झाला तर मग सर्वात मजबूत सपोर्ट असेल तो 57,000चा. एक नजर सोन्या चांदीच्या किमतीवरती. सोन्याच्या किमतीमध्ये 4,200ची वाढ, तर चांदीच्या किमतीमध्ये 6,000 रुपयांची वाढ आपल्याला पाहायला मिळत आहे. हे कशामुळे झालेलं आहे, तर व्याजदरामध्ये काल कोणत्याही पद्धतीचे बदल RBIने केलेले नाहीत. तसेच अमेरिकेची 10 वर्षाच्या बॉन्ड डीलची प्राईस देखील कमी झालेली आपल्याला दिसून येते. त्याच्यामुळे सोन्याच्या आणि चांदीच्या किमतीमध्ये शानदार तेजी आपल्याला पाहायला मिळाली. त्यासोबतच बेस मेटल सेक्टरमध्ये शानदार तेजी दिसून येत आहे. कॉपर 3 महिन्याच्या हायवरती, ॲल्युमिनियम 6 महिन्याच्या हायवरती, तर झिंक आपल्याला 4 वर्षाच्या हायवरती पाहायला मिळत आहे. एकंदरीत सोन्या चांदीसोबत बेस मेटल सेक्टरमध्ये देखील आपल्याला शानदार तेजी दिसून येत आहे. 7 दिवसानंतर काल विदेशी गुंतवणूकदारांनी मार्केटमध्ये विक्री केलेली आपल्याला पाहायला मिळते. साधारणपणे ही विक्री 1,718 कोटींची होती, तर स्वदेशी गुंतवणूकदारांनी 2,800 कोटींची खरेदी केलेली आपल्याला पाहायला मिळते.
आज दुपारी 1 वाजता केंद्रीय कॅबिनेट मंत्र्यांची बैठक होणार आहे, याकडेही मार्केटचे लक्ष असेल. तर काल खाजगी चॅनलवरती बोलत असताना डोनाल्ड ट्रम्प यांनी काही धक्कादायक वक्तव्य केलीत. त्यामुळेच कदाचित आपल्याला आज एशियन मार्केटमध्ये दबाव, आपले मार्केट फ्लॅटमध्ये पाहायला मिळत आहे. तर कोणती अशी वक्तव्ये त्यांनी केलीत? तर डोनाल्ड ट्रम्प यांनी जी वक्तव्य केली ती परत एकदा मार्केटची आणि जगाची चिंता वाढवणारी वक्तव्य आहेत. डोनाल्ड ट्रम्प म्हणाले की तिसऱ्या महायुद्धाची आम्ही तयारी केली होती, पण लोकांचा जीव घ्यायचा नाही म्हणून मी हे युद्ध केलेले नाही. हे वक्तव्य खूपच चिंताजनक आहे. त्याच्यानंतर त्यांनी परत एक हसत हसत असंही वक्तव्य केलं की कच्च्या तेलाची किंमत आता खूपच खाल्लेली आहे. मला वाटतं आता त्याला वरती घेऊन जाण्याची गरज आहे. आणि हे जे वक्तव्य आहे हे आपल्या मार्केटसाठी खूप धक्कादायक आहे. त्याच्यानंतर ट्रम्प यांनी आणखीन एक धक्का दिला, तो म्हणजे 48 तासाच्या आतमध्ये आपल्याला समजेल की इराणसोबत ट्रेड डील होईल की न होईल, आणि त्यानंतर इराणचं काय होईल व काय केलं जाईल यासाठी 48 तास आपल्याला थांबावे लागेल. असे धक्कादायक वक्तव्य त्यांनी काल केलेले आहेत. यामुळे साहजिकच जागतिक लेवलला परत एकदा चिंतेचं वातावरण निर्माण झालेलं आहे. आम्ही दिलेली माहिती आवडली असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर मित्रपरिवारासोबत शेअर करा. व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओला लाईक करा. नवीन अपडेटसोबत लवकरच भेटू. धन्यवाद.